महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। प्रांत महाराष्ट्र पोलीस टाइममध्ये आपलं स्वागत आहे। आता आज तुम्ही जे प्रभात फेरी रॅली काढत आहात, तर कुठून कुठपर्यंत आणि ह्याची थोडीशी तुम्ही माहिती द्या। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। मी प्रसाद निवृत्ती माने, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उभारलो आहे आणि माझं चिन्ह आहे तुळजाभवानीची मशाल आणि मी प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी मला पक्षाकडून मिळालेली आहे। आणि आजची जी प्रभात रॅली होती ती रॅली मशाल रॅली असं आम्ही त्या रॅलीला नाव दिलं होतं। तर ही रॅली वज्रेश्वरी नगर पासून निघाली आणि साईबाबा चौकाच्या तिथे आम्ही आज त्याची सांगता करतोय। तर महत्त्वाचा विषय असा होता की जे काही आता आपण न्यूजमध्ये चर्चेत चालू आहे त्या गोष्टीचा सगळा विचार करून मतदार आता जागृत झाला आहे आणि मतदारांचे जे काही प्रश्न आहेत ते अद्यापही जैसे तेच आहेत। तर या जे घराणेशाही चालत आली आहे, जे महानगरपालिका ही आता त्यांची एक प्रकारे असं म्हणू शकतो की त्यांचा फॅमिली बिझनेस झालाय, ते आपल्याला हाणून पाडायचं आहे। त्यामुळं मला या प्रभागामध्ये जसा रिस्पॉन्स मिळतोय तर त्याचा विचार करून माझी ताईंनी आपल्याला आरती करून आणि तुमच्या कार्यात शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत। तुम्ही निवडून यावं असं त्यांच्याकडनं शुभेच्छा व सगळ्यांना प्रार्थना केली तर त्याच्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? सर्वप्रथम ताईला मी धन्यवाद म्हणेल की माझी एक लहान बहीण माझी ओवाळणी करते आणि या महिलांचं, या ताईंचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल त्यासाठी महानगरपालिकेमध्ये आरोग्यासाठी महानगरपालिकेत चांगला दवाखाना कसा आणता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेन। आणि महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये MRI स्कॅन, CT स्कॅन हे अत्यंत माफक दरामध्ये कसं करता येईल यासाठी मी 100% प्रयत्न करेन। आणि लहान बाळांसाठी सुद्धा जे ई-लर्निंगचं एज्युकेशन आहे ते स्मार्ट पद्धतीनं कसं करता येईल यासाठी मी कटिबद्ध राहीन। आणि गरीबातल्या गरीबात मुलांना एज्युकेशन चांगल्या पद्धतीने मिळवता येईल त्यासाठी मी एक महानगरपालिकेचं एक शाळा सुद्धा इथे या भागामध्ये काढण्याचा प्रयत्न करेन। सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तुम्ही काय करणार? आता मी एक स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि माझं MBA सुद्धा झालं आहे आणि मी आता सध्या लॉ पण करतोय। त्यामुळे सोलापूरमध्ये IT कंपनी कसं आणता येईल आणि इथल्या तरुणांना रोजगार कसा देता येईल याच्यावरती मी जास्त भर देणार आहे। आणि महत्त्वाचा विषय असा होता की या भागामध्ये चिल्ड्रन्स पार्क सुद्धा व्यवस्थित नाही आहे आणि जरी असेल तर त्याची दुरावस्था झालेली आहे, तर त्यावरती सुद्धा मी काम करेन। आणि माझा प्रभाग कसं स्मार्ट करता येईल याच्यावरती मी जास्त फोकस देईन। आणि त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही आजपर्यंत अंगठे बहादूर लोकांना निवडून दिलंय, या पुढून तुम्ही एक माझ्याकडे सुशिक्षित चेहरा म्हणून तुम्ही बघू शकता। त्यामुळे एक ताई माझ्या बहिणींना, माझ्या आईला, सगळ्यांना विनंती करतो की 15 तारखेला तुम्ही नीट विचार करून मतदान करा। 15 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनी वाट लावली आहे, तर हे 15 तारखेलाच आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे आणि मताच्या रूपामध्ये आपल्याला करून दाखवायचं आहे। त्यामुळं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, पैसे देतील बिंदास घ्या, पण मतदान योग्य व्यक्तीलाच करा, एवढंच बोलतो। अजून एक प्रांत महाराष्ट्र पोलीस टाइममध्ये आपलं स्वागत आहे। आता आज तुम्ही जे प्रभात फेरी रॅली काढत आहात, तर कुठून कुठपर्यंत आणि ह्याची थोडीशी तुम्ही माहिती द्या। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। मी प्रसाद निवृत्ती माने, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उभारलो आहे आणि माझं चिन्ह आहे तुळजाभवानीची मशाल आणि मी प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी मला पक्षाकडून मिळालेली आहे। आणि आजची जी प्रभात रॅली होती ती रॅली मशाल रॅली असं आम्ही त्या रॅलीला नाव दिलं होतं। तर ही रॅली वज्रेश्वरी नगर पासून निघाली आणि साईबाबा चौकाच्या तिथे
आम्ही आज त्याची सांगता करतोय. तर महत्त्वाचा विषय असा होता की जे काही आता आपण न्यूजमध्ये चर्चेत चालू आहे त्या गोष्टीचा सगळा विचार करून मतदार आता जागृत झाला आहे आणि मतदारांचे जे काही प्रश्न आहेत ते अद्यापही जैसे तेच आहेत. तर या जे घराणेशाही चालत आली आहे, जे महानगरपालिका हे आता त्यांची एक प्रकारे असं म्हणू शकतो की त्यांचा फॅमिली बिझनेस झालाय, ते आपल्याला हाणून पाडायचं आहे. तर त्यामुळं मला या प्रभागामध्ये जसा रिस्पॉन्स मिळतोय तर त्याचा विचार करून माझी ताईंनी आपल्याला आरती करून आणि तुमच्या कार्यात शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. तुम्ही निवडून यावं असं त्यांच्याकडनं शुभेच्छा व सगळ्यांना प्रार्थना केली त्याच्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? सर्वप्रथम ताईला मी धन्यवाद म्हणेल की माझी एक लहान बहीण माझी ओवाळणी करते आणि या महिलांचं, या ताईंचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल त्यासाठी महानगरपालिकेमध्ये आरोग्यासाठी महानगरपालिकेत चांगला दवाखाना कसा आणता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. आणि महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये MRI स्कॅन, CT स्कॅन हे अत्यंत माफक दरामध्ये कसं करता येईल यासाठी मी 100% प्रयत्न करेन. आणि लहान बाळांसाठी सुद्धा जे E-लर्निंगचं एज्युकेशन आहे ते स्मार्ट पद्धतीनं कसं करता येईल यासाठी मी कटिबद्ध राहीन. आणि गरीबातल्या गरीबात मुलांना एज्युकेशन चांगल्या पद्धतीने मिळवता येईल त्यासाठी मी एक महानगरपालिकेचं एक शाळासुद्धा इथे या भागामध्ये काढण्याचा प्रयत्न करेन. आता मी एक स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि माझं MBA सुद्धा झालं आहे आणि मी आता सध्या लॉ पण करतोय. त्यामुळे सोलापूरमध्ये IT कंपनी कसं आणता येईल आणि इथल्या तरुणांना रोजगार कसा देता येईल याच्यावरती मी जास्त भर देणार आहे. आणि महत्त्वाचा विषय असा होता की या भागामध्ये चिल्ड्रन्स पार्क सुद्धा व्यवस्थित नाही आहे आणि जरी असेल तर त्याची दुरावस्था झालेली आहे. तर त्यावरती सुद्धा मी काम करेन आणि माझा प्रभाग कसं स्मार्ट करता येईल याच्यावरती मी जास्त फोकस देईन. त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही आजपर्यंत अंगठे बहादूर लोकांना निवडून दिलंय, या पुढून तुम्ही एक माझ्याकडे सुशिक्षित चेहरा म्हणून तुम्ही बघू शकता. त्यामुळे एक ताई माझ्या बहिणींना, माझ्या आईला, सगळ्यांना विनंती करतो की 15 तारखेला तुम्ही नीट विचार करून मतदान करा. 15 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनी वाट लावली आहे, तर हे 15 तारखेलाच आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे आणि मताच्या रूपामध्ये आपल्याला करून दाखवायचं आहे. त्यामुळं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, पैसे देतील बिंदास घ्या पण मतदान योग्य व्यक्तीलाच करा, एवढंच बोलतो. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.